नीट पेपर लीक आणि संबंधित मुद्द्यांवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि सीजेपीच्या प्रतिनिधींमध्ये अगदी थोड्याच वेळात बैठक होणार आहे। सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि डॉक्टर जितेंद्र सिंह हे सीजेपीच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत। तर या बैठकीमध्ये आंदोलन, विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि पुढील मार्गावर चर्चा होण्याची शक्यता आहे। दरम्यान काँग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करण्यापूर्वी जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी अमित शहांसोबत चर्चा केली आहे। तसंच सीजेपीचं शिष्टमंडळ हे चर्चेसाठी रवाना झालेला है। जंतर मंतर पर जो हमारा धरना चल रहा है वो जारी रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं देते। हम बहुत खुश है, वी आर वेरी रिलीव्ड। सोनम सर ने अपनी हंगर स्ट्राइक तोड़ दी है क्योंकि 26 से ज़्यादा दिन हो चुके थे। उनकी जान जो इस देश के लिए बहुत ज़्यादा कीमती है और हमारा जो प्रदर्शन है वो चलता रहेगा जब तक धर्मेंद्र प्रधान इस्तीफा नहीं। मीटिंग जो होगी वो एक न्यूट्रल प्लेस पर होगी, न्यूट्रल वेन्यू पर होगी और धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के नीचे कुछ भी मंजूर नहीं है। ही प्रतिक्रिया आहे जी अभिजित दिपकेंनी दिलेली आहे। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या खाली म्हणजे त्यापेक्षा कमी आम्हाला काहीही मंजूर नाही असं अभिजित दिपकेंनी म्हटलेलं आहे। आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संदीप यांच्याशी आपल्याला या संदर्भात बोलायचं आहे। संदीप, साधारण किती वेळात बैठकीला सुरुवात होईल आणि आजच्या बैठकीतून या आंदोलनावर तोडगा निघेल अशी परिस्थिती सध्या तरी दिसते का? संदीप, प्रामुख्याने बघायला गेलं तर राजधानी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी सकाळपासून घडतायत। विक्रांत, सगळ्यात महत्त्वाचं सांगायला लागेल की अगदी काही वेळात या बैठकीला सुरुवात होणार आहे। कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये ही बैठक होणार आहे आणि जे.पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह हे दोघेही नेते आता सध्या अमित शहा यांच्यासोबत चर्चा करतात आणि दुसरीकडे काँग्रेस जनता पार्टीचे तीन त्यांच्या टीम मधले सदस्य जे आहेत ते रवाना झालेले आहेत कॉन्स्टिट्यूशन क्लबकडे। मात्र ही चर्चा होण्यापूर्वी अमित शहा यांच्यासोबत आता काय चर्चा होते हे बघणं महत्त्वाचं असेल। दुसरं, एकतर संसदेचं कामकाज आज पूर्णपणे आता ठप्प झालेलं आहे। सोमवारपर्यंत लोकसभा स्थगित केली आहे आणि राज्यसभा दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित केली आहे। त्यामुळे आज लोकसभेत चर्चा होईल असं वाटत होतं, ती आता शक्यता पूर्णपणे मावळलेली आहे असं म्हणता येईल। सोमवारपर्यंत आता कुठलीही चर्चा होणार नाही। पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे दुपारी 1 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आपल्याला सूत्रांकडून समजते, जसं की फास्ट ट्रॅक कोर्टासंदर्भातले काही मोठे निर्णय होऊ शकतात। त्याचबरोबर जे कठोर कारवाई आहे ती अजून कशी कठोर करता येईल याबाबत केंद्रीय मंत्रिमंडळात चर्चा होऊन त्याबाबतचा काही मोठा निर्णय होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते। काही वेळापूर्वी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये माध्यमांशी संवाद साधला। त्यांनी 3 मागण्या प्रामुख्याने ठेवलेल्या आहेत। एक तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, दुसरं लाठीमार जो झाला ज्यांनी केला त्यांच्यावर कारवाई करावी आणि तिसरं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या सगळ्या युवकांची माफी मागावी। त्यामुळे गदारोळात संसदेचं सगळं कामकाज सुरू झालेलं होतं, मात्र सोमवारपर्यंत आता हे सगळं तहकूब करण्यात आलेलं आहे। आणि तिसरीकडे सुप्रीम कोर्टामध्ये काही वेळापूर्वी या संदर्भातली एक याचिका जी दाखल करण्यात आलेली होती विक्रांत, त्यावर एक महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली। त्या सुनावणीमध्ये असं म्हटलंय सुप्रीम कोर्टानं, आम्ही या सगळ्या बाबींवर लक्ष ठेवून आहोत आणि केंद्र सरकारला त्यांनी एक प्रतिज्ञापत्र किंवा जे निवेदन आहे ते सादर करायला सांगितलेलं आहे। या सगळ्या संदर्भात काय नेमकं सुरू आहे हे मागून घेतलंय सुप्रीम कोर्टानं। हे झाले सगळे अपडेट्स, पण सगळ्या देशाचं आता लक्ष लागलेलं आहे ते कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये होणाऱ्या या चर्चेकडे। ज्यावेळेला सकाळी 10-10:30 वाजता अभिजित दिपके यांनी भाषण केलं स्टेजवरून जंतर मंतरवरच्या, तेव्हा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आमच्याबरोबर चर्चेला आम्ही तयारी दर्शवली, मात्र आम्ही सांगितलं आम्ही तुमच्या घरी येणार नाही, दुसरीकडे आम्ही चर्चा करू। म्हणूनच कॉन्स्टिट्यूशन क्लब ही जागा निवडण्यात आलेली आहे खरं तर। आणि त्या ठिकाणी देखील महत्त्वाचं हे आहे की राजीनाम्याशिवाय आम्ही कुठलीही चर्चा करणार नाही असं अभिजित दिपकेंनी ठणकावून त्या ठिकाणी सांगितलं आहे। त्यामुळे अमित शहा यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर जे.पी. नड्डा, जितेंद्र सिंह हे जातील त्या ठिकाणी काँग्रेस जनता पार्टीच्या शिष्टमंडळाशी चर्चा करतील। मात्र आतापर्यंत चित्र हेच आहे विक्रांत की राजीनामा जोपर्यंत होत नाही धर्मेंद्र प्रधान यांचा, तोपर्यंत कुठलाही आंदोलन करता जंतर मंतर सोडणार नाही, धरणे आंदोलन रद्द केलं जाणार नाही। त्यामुळे बघावं लागेल नेमकं आता यापुढे घडामोडी काय काय घडतात। मात्र सगळ्या वेगवान घडामोडींकडे आपलं लक्ष असणार आहे विक्रांत। धन्यवाद संदीप, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू।